हाय नमस्कार मंडळी. आज मी तुमच्याशी खोकल्यासाठी एक काढ्याची रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी मला माझ्या आईने सांगितली आणि हा काढा खरंच गुणकारी आहे, म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण याचा फायदा आम्हाला झाला. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी गॅस पेटवून त्यावर एक पातेले ठेवून त्यामध्ये 1 ग्लास मोजून पाणी टाकले. त्यामध्ये तुळशीची आणि पुदिन्याची काही पाने धुवून टाकली. त्यानंतर त्यामध्ये 4 लवंग, 4 मिऱ्या टाकल्या. मध्यम आकाराचे 2 दालचिनीचे तुकडे टाकले. त्यानंतर थोडीशी अद्रक टाकली घासून. त्यानंतर थोड्याशा ओवा टाकल्या, हळद टाकली आणि गुळाचा थोडासा तुकडा टाकला. हे सगळी जिन्नस टाकून झाल्यानंतर काढा एकदा हलवून घेतला, कारण की सगळ्या वस्तू एकत्र होतील. त्यानंतर एक उकळी येईपर्यंत गॅस मोठाच ठेवला. त्यानंतर मी कमी केला उकळी आल्यानंतर. त्यानंतर काढा जोपर्यंत अर्धा शिल्लक राहत नाही तोपर्यंत मध्यम आचेवर किंवा मंद आचेवर काढा हा उकळू द्यायचा. जेव्हा काढा अर्धा शिल्लक राहतो त्या टायमाला गॅस बंद करून काढा गाळून घ्यायचा आणि कोमट असतानाच प्यायचा, कारण की आपल्याला घशालाही फरक पडतो आणि काढ्याचा चांगला असरही होतो. कारण सगळीकडे आता पावसाळा असो किंवा हिवाळा असो, सर्दी खोकला होणं हे नॉर्मल आहे. त्यामुळे घरच्या घरी काही उपचार केले तर आजारपणात लवकर माणूस बरा होतो. तसंच आम्हीही करतोय, तुम्हीही करून बघा ही काढ्याची रेसिपी. तुम्हाला फरक पडला तर मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हीही काळजी घ्या. थँक्यू. बाय बाय.